एक्सप्लेन करतो बघा सगळे उदाहरण एवढं बघा. हे उदाहरण बघा. किती वेळेनंतर त्यामधील अंतर विचारलं काय रे? किती वेळेनंतर. तुम्हाला काढायचं काय इथं? वेळ काढायची. काढायचं काय इथं? वेळ. अंतर हे 420 किलोमीटर असेल. उदाहरण मी इथे सांगतो. दोन रेल्वे सकाळी 11 वाजता ताशी 75 किलोमीटर आणि 95 किलोमीटर वेगाने एकाच दिशेने निघाल्या तर किती वेळेनंतर त्यामधील अंतर हे 420 किलोमीटर असेल. असा क्वेश्चन आहे. आता तिने विचारलं किती वेळेनंतर. मग तुम्हाला वेळ काढायची इथं. काय काढायची हे पण समजलं पाहिजे. ते एखादा वेळ काढायला बसला. ऑलरेडी वेळ दिलाय त्याने तिथं. त्याने विचारलं किती वेळेनंतर. तुम्हाला काय काढायचं आहे? किती वेळेनंतर. म्हणजे हा तुमचा मेन पॉईंट आहे. क्वेश्चन हे विचारलं त्यांनी किती वेळेनंतर. अंतर हे 420 किलोमीटर असेल तर मग अंतर काय पकडणार आपण याच्यामध्ये? 420 झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्या एकाच दिशेने निघाल्या. शब्द काय दिला? एकाच दिशेने दिला. म्हणजे वेगाचे काय होणार? वजाबाकी होणार. ज्यावेळेस एका दिशेने जातात म्हणजे ते या डायरेक्शनने जातात. वेगाचे काय होणार? वजाबाकी. मग वेग सांगा काय इथं मला? वेग 75 आणि 95. 75 आणि 95 दोघांची वजाबाकी वजा 20 येते. पण 20च पकडू आपण. काय पकडू? वेग हा कधी मायनस मध्ये नसतो. एका दिशेने गेल्या म्हणजे अशा गेल्या. अशा गेल्या आपण काय करतो? मायनस करतो. जर अशा गेल्या तर आपण प्लस करतो. ठीक आहे. आता वेळ बरोबर अंतर भागिले वेग. 420 भागिले 20. 0 0 गेला. 2 2 4 2 1 वेग. 21 तासानंतर. किती तासानंतर असेल? 21 तास. कारण 1 किलोमीटर मध्ये 1 किलोमीटर पर आवर मध्ये. ठीक आहे. समज हा क्वेश्चन सगळ्यांना आपलं झालं. याचे मी खूप तुम्हाला उदाहरण एक्सप्लेन करून दिले. पहिल्यापासून तुम्हाला वेगाची प्लस मायनस शिकवत आलो मी. सरासरी वेग काढायचा आहे. पहिला क्वेश्चन घेणार आपण दोन वेगांचा, नंतर 3 वेगांचा घेणार. बघा सरासरी वेग काढण्यामध्ये तुम्हाला 2 वेगांचा सरासरी वेग काढायचा आहे आणि 3 वेगांचा सरासरी वेग काढायचा आहे. पहिला क्वेश्चन घ्या. सरासरी वेग काढण्यामध्ये पहिला क्वेश्चन. एक रेल्वे पुणे ते औरंगाबाद. पुणे ते औरंगाबाद. एक रेल्वे पुणे ते औरंगाबाद ताशी 40 किलोमीटर वेगाने गेली. ताशी 40 किलोमीटर वेगाने गेली. पुन्हा परत 60 किलोमीटर वेगाने आली. 60 किलोमीटर वेगाने आली तर तिचा सरासरी वेग किती? तर तिचा सरासरी वेग किती? याच्यापासून असं सांगतो. ज्यावेळेस 2 वेगांचा सरासरी वेग. तुम्हाला सरासरी वेग काढताना 2 टाईपचा काढायचा आहे. पहिल्या टाईप मध्ये तुम्हाला 2 वेगांचा सरासरी वेग काढायचा आहे आणि सेकंड टाईप मध्ये तुम्हाला 3 वेगांचा सरासरी वेग काढायचा आहे. आता आपण फक्त 2 वेगांचा बघतो बघा. म्हणजे पहिला 2 वेग येतो ताशी 40 किलोमीटर आहे. पहिला वेग किती आहे? ताशी 40 किलोमीटर. बघा पहिला वेग जो आहे ताशी 40 किलोमीटर पर आवर. बघा ती एक रेल्वे पुणे ते औरंगाबाद ताशी 40 किलोमीटर वेगाने गेली व पुन्हा परत 60 किलोमीटर वेगाने आली. जी परत येण्याचा वेग असतो तो कोणता असतो रे? दुसरा वेग. तो काय असतो? दुसरा वेग. तो किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. आता ज्यावेळेस 2 वेगांची सरासरी काढायची. 2 वेगांची काय काढायची?
सरासरी काढायची त्यावेळेस सिंपल पद्धतीने काढायची माहिती का 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा हे शॉर्टकट यूज करायचे याला एवढं पर्याय दुसरा काही ऑप्शन नाही 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग आता पहिला वेग किती रे 40 दुसरा किती आहे 60 म्हणजे 2 गुणिले 40 गुणिले 60 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 40 अधिक 60 करा दोघांची बेरीज केली 40 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 40 अधिक 60 या दोघांची पहिली बेरीज करून घ्या 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 100 0 0 0 0 कॅन्सल 6 चौक 24 24 दुने 48 48 किलोमीटर पर आवर 48 किलोमीटर पर आवर एक रेल्वे पहिले 103 अंतर ताशी 60 किलोमीटर वेगाने पार करते ताशी 60 किलोमीटर वेगाने पार करते पुढील 103 अंतर 40 किलोमीटर आवर वेगाने पार करते 40 किलोमीटर आवर वेगाने पार करते व शेवटचे 103 अंतर 50 किलोमीटर आवर वेगाने पार करते तर त्या रेल्वेचा सरासरी वेग किती याच्यावर तुम्ही दोन टाइप सूत्र आहे मी तुम्हाला दोन्ही टाइप एक्सप्लेन करून देतो तुम्हाला जे बेटर वाटेल ते तुम्ही ते करायचं आता आपण टाइप नंबर 1 टाइप नंबर 1 मध्ये बघा सूत्र जे आहे 3 वेगाची सरासरी काढताना जे सूत्र असतं ते बघा जे सिंपल मध्ये असतं 3 गुणिले पहिला वेग शॉर्ट मध्ये तुम्ही पूर्ण लिहायचं 3 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग गुणिले तिसरा वेग भागिले पहिला गुणिले दुसरा काय असणार आहे पहिला गुणिले दुसरा किंवा डायरेक्ट असा पहिला गुणिले दुसरा
हा वेग आहे, पहिला गुणिले दुसरा म्हणजे काय? पहिला वेग गुणिले दुसरा वेग अधिक दुसरा गुणिले तिसरा दुसरा वेग गुणिले तिसरा वेग अधिक पहिला गुणिले तिसरा वेग ही झाली तुझी शॉर्ट ट्रिक्स. ठीक आहे झाली? जास्त क्रिटिकल होत आहे नाही मोठं आहे का? ठीक आहे, मग दुसरी शॉर्ट ट्रिक करूया. हे बघा रे, 3 कंसामध्ये 1/3 पहिला वेग 1/3 पहिला वेग अधिक 1/3 दुसरा वेग अधिक 1/3 तिसरा वेग 1/3 तिसरा वेग. ठीक आहे डन. आता ठीक आहे चला, 3 गुणिले काय करणार डायरेक्ट आता? पहिला वेग किती रे बोला? 60 किलोमीटर. दुसरा कोणता आहे? 40. तिसरा कोणता आहे? 50. ठीक आहे. 3 गुणिले 1/40 1/50 सॉरी 1/40 चुकलो आपण. 1/40 किती पहिला? 60. दुसरा किती? 1/40. तिसरा किती? 1/50. तर तिघांची बेरीज 1/40 अधिक 1/60 अधिक 1/40 अधिक 1/50. तिघांचा पण पाय इक्वल करायचा. 40 60 आणि 50 40 60 आणि 50 किती पाया समान? 150. डायरेक्ट लसावी काढा तिघांचा पण. 10 आणि भाग दिला 4 6 आणि 5. 2 ने दिला 2 गुणे 4 2 6 5 डायरेक्ट. 2 1 2 3 आणि 5 खाली 3 1 3 हा 5 1 5 काढा कोणा का 5 3 15 15 दुने 30 30 दुने 60 गुणले 10 600 झाले. किती झाले पाया समान? 600. 40 निमिषाला भाग जात नाही. 40 निमिषाला भाग जात नाही. 60 नि पण निमिषाला भाग जात नाही. मग त्यांचा पाया समान किती होणार? 600. आता याला किती निघालं? 6 निघण्यासाठी 10 वरती किती येणार? 10. याला किती निघायचं? 600 होण्यासाठी याला 15 निघावं लागेल. याला किती निघावं लागेल? 15 ने. तर मग वरती किती येणार? 15. आणि याला 50 किती निघायचं? 600 होण्यासाठी 50 12 ने 12 5 60 किती निघायचं? 12 ने. ठीक आहे चालेल. आता 15 12 आणि 10 चा डायरेक्ट बेरीज करा. किती झाले? इकडे बाहेर गुणले 3 अजून. तर हे किती झाले? 37. म्हणजे 3 गुणिले 37 भागिले 600. 3 गुणिले 37 भागिले 600. तर 3 1 3 3 दुने 6 37 भागिले 600 37 भागिले 600 सर 200 200 37 भागिले 200. त्याला उलटा करा. 200 भागिले 37 200 भागिले 37. ठीक आहे. ठीक कॅन्सल करा रे. किलो पण येईल उत्तर ते पण 3 चा बरोबर तुमचा ठीक आहे. तर हाईच कंटिन्यू करू. पहिला वेग किती रे? 3 गुणिले पहिला वेग 3 गुणिले बघा 3 गुणिले 60 गुणिले 40 गुणिले 50
60 गुणिले 40 घ्यायचा पहिल्यांदा. काय घ्यायचं? 60 गुणिले 40. 60 गुणिले 40 अधिक 40 गुणिले 50. अरे एवढं ट्रिक्स पाठ करण्यापेक्षा डायरेक्ट काय करायचं नाही, तिघांचा गुणाकार केला का पहिले जेव्हा 60 गुणिले 40 घ्यायचा. 40 गुणिले 50. 40 गुणिले 50. आणि तिसऱ्या काय घ्यायचा? 60 गुणिले 50 घ्यायचा. 60 गुणिले 50. ट्रिक्स पाठ करायची कोण करत नाही डायरेक्ट. पहिला दुसरा दुसरा तिसरा पहिला आणि असा पहिला दुसरा दुसरा तिसरा पहिला तिसरा. आता ठीक कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन किती आलं त्याच्यावर बघा. दोघांची बेरीज गुणाकार करा. 3 गुणिले 60 गुणिले 40 गुणिले 50 भागिले 6 चोक 40. त्याच्यानंतर 6 पंच 30 आणि 5 चोक 20 200 आधी 5 सक 300. पुढे बेरीज 300 आणि 200 किती झाले? 500 740. टोटल 3 गुणिले 60 गुणिले 40 गुणिले 0 0 कॅन्सल. 7 40 झाले 11. द्या भाग करा आपण. 2 चा पाडा म्हणा. 2 3 6 2 साठी 14. हा काय म्हणतो बोला. साठ आणि 40 60 24 इथे येणार 2400 2000 3000. पुऱ्यांचा गुणाकार केला किती आला? 3 गुणिले 60 गुणिले 40 गुणिले 50 भागिले किती झाले? 6000 5000 7400. हे 2 शून्य 2 शून्य कट झाले. आता किती राहिले वरती? 6 5 चोक 20 20 गुणिले 60 किती झाले? वरती काय तरी पुसवलं गेलं. sin 3 18 5 चोक 20 18 दुने 36. म्हणजे किती शून्य घ्यायचे? 1 शून्य खाली 74. खाली किती आले? 74. वरती 36 कसं काय? 5 चोक 20 हा वर 36 होती. चला पुढे आता कॅल्क्युलेशन करा. 2 6 आणि 2 साठी 14 1800. त्या संख्या आपण डायरेक्ट घेतल्या ना मला पुस्तकात केलं बघा. पुस्तकात संख्या पण मॅनेज करून दिला तुम्ही. 37 दिला 18 भाग दिला किती आला? अरे कॅल्क्युलेटर करत नाही का? माझं पाठ 37 चा पाठ नाही. किती आला? किलोमीटर पर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ज्या संख्या भेटतील ना त्या मापात भेटतील. ज्या संख्या खूप आपण मोठे मोठे घेतल्या म्हणून असं आपलं पण स्टार्टिंगला सोडवतो समजून जातो ना. खाली खाली किती आलं होतं? 37. आपली ट्रिक्स बरोबर होती पण ती ही पण सिंपल मध्ये काय अडचण नाही. हे उदाहरण दिलं सरांनी. पुढचं उदाहरण द्या 2 नंबरचं. एक व्यक्ती बरोबर 48.64. पुढचं गणित दिलंय त्यांनी. पुढचं घ्या.
एक व्यक्ती पहिला 1/2 प्रवास एक व्यक्ती पहिला एक व्यक्ती पहिला 1/2 प्रवास एक व्यक्ती पहिला 1/2 प्रवास ताशी 20 किलोमीटर हवर वेगाने पूर्ण करतो ताशी 20 किलोमीटर हवर वेगाने पूर्ण करतो व पुढील 1/2 प्रवास ताशी 10 किलोमीटर हवर वेगाने पूर्ण करतो व पुढील 1/2 प्रवास ताशी 30 किलोमीटर वेगाने पूर्ण करतो तर वेगाची सरासरी किती असेल किंवा तो किती सरासरी वेगाने प्रवास करतो आता संख्या मापन बघा याचं उत्तर नाही होते दिसतंय का रे तुमचं मागचं बल बंद केलं घ्या घ्या टाईप क्रमांक 9 त्याचा क्वेश्चन पाहिला घ्या एक गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास एक गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी 5 तासामध्ये पोहोचते जर तीच गाडी किती तास मागच्या वेळेस मी 5 तासांनी पोहोचते एक गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी किती तासांनी पोहोचते ठीक आहे 5 तासामध्ये पोहोचते जर तीच गाडी 4 तासामध्ये पोहोचायचे असल्यास वेग किती ठेवावा लागेल तो वेग कितीने वाढवावा लागेल वेग कितीने वाढवावी लागेल आता ते तुम्हाला डायरेक्ट सिंपल दिलं मी 40 चं 5 केलं किंवा 4 तास तुम्ही काय केलं डायरेक्ट 10 करून दाखवते सिंपल गणित बघायचं वाला आता जर संख्या तुम्हाला जमलिंग मध्ये आल्या मागे लक्ष सगळ्यांनी जर ती 40 किलोमीटर वेगाने गेली तर 5 तासामध्ये पोहोचते जर 4 तासामध्ये पोहोचायचं असेल तर वेग किती करावा लागेल याच्या वेळी तुम्हाला जर क्वेश्चन जर केला आता ठीक आहे सगळ्यांनी क्वेश्चन चेंज करायचा जर गाडी 3 तासामध्ये पोहोचायची असल्यास तर वेग किती ठेवावा लागेल ते चेंज करा सगळ्यांच्या आताच्या ऐवजी 3 तास करा थोडं उदाहरण चेंज करून घेऊ जर गाडी 3 तासात जर पोहोचायची असल्यास तर वेग कितीने वाढवावा लागेल जर गाडी 3 तासात जर पोहोचायची असल्यास वेग कितीने वाढवावा लागेल
आता बघा मी चेंज काय केलं माहिती का सारण्याचं उत्तर डायरेक्ट उदाहरण मॅच बघायचं तुम्ही डायरेक्ट उत्तर तुम्ही काय पाठवायचे पण ऍक्च्युली जर संख्या राशी जर नाही आले चेंज झालं उदाहरण मगच सॉल्व्ह करायचं बघा जर गाडी 40 किलोमीटर हवर वेगाने गेली तर 5 तासामध्ये पोहोचते 5 तासामध्ये पोहोचते जर आपल्याला 3 तासात पोहोचायचं असल्यास उदाहरणामध्ये काय दिलंय 3 तासामध्ये पोहोचायचे असल्यास वेग कितीने वाढावा लागेल आता वेळ किती रे 3 तास बघा गाडी जर 5 तासात पोहोचायची असले तर वेग 40 किलोमीटर हवर आहे गाडी जर 3 तासामध्ये पोहोचायची असल्या तर वेग 1 किलोमीटर पर हवर असेल वेग काय असेल 1 किलोमीटर पर हवर आता या उदाहरणामध्ये जर इकडचे तास जर कमी होत असल्यास वेग काय करावा लागेल आपल्याला वाढवावा लागेल याला काय म्हणतात व्यस्त चलन आणि व्यस्त चलनाचा आपण काय करतो गुणाकार समान असतो व्यस्त चलनाचा काय असतो गुणाकार समान असतो याचं सूत्र कसं बनेल जुना वेग गुणिले जुना वेग बरोबर नवा वेग गुणिले नवा वेग हे आपलं व्यस्त चलन सूत्र आहे जुने मजूर गुणिले जुना वेळ नवीन मजूर गुणिले नवा वेळ ते सूत्र आपण कॉपी पेस्ट केलंय चला सांगा हा जो 40 किलोमीटर आणि 5 तास आहे हा जुना आहे हा काय झाला जुना वेग हा 1 किलोमीटर आणि 3 तास आहे हा काय तुमचा होणार नवा आहे हा काय नवा ठीक आहे आता जुना वेळ किती आहे तुमचा वाला जुना वेग 40 जुना वेळ किती आहे 5 तास नवीन वेग किती सांगा x नवा वेग नवा काळ किती आहे नवा वेळ 3 तास 3 ला इकडे भागीले आणायचं फक्त 40 गुणिले 5 भागीले 3 बरोबर x 3 एक 3 दोन उरले 3 5 15 3 सक 18 3 सक 18 आता किती बाकी उरली रे 2 उरली 2 ठेवा खाली 16.2 छेदी 3 किंवा डायरेक्ट तुम्ही पॉइंट मध्ये पण काढू शकता 2 उरले इकडे पॉइंट 2 ची किती होती 20 3 सक 18 परत 2 चे 20 परत 3 सक 18 म्हणजे 16.66 किलोमीटर पर आवर अरे 5 रन केलं की आपण गुणाकार 5 रन केला ठीक आहे रे 40 गुणिले 5 भागिले 3 5 चौक 20 भागिले 3 तर याचा भागाकार असतो 66.66 बरोबर आहे भागाकार अरे 200 भागिले 3 बरोबर 66.66 असतो भागाकार 3 सक 18 परत 2 3 सक 18 2 2 2 200 भागिले 3 म्हणजे 66.66 असतो भागाकार वेग किती ठेवला 66.66 म्हणजे 50 वरून 66.66 करावं लागेल वेग समजलं का नाही गणित आहे कार्बन 14 पहिलं बघा कार्बन 40 म्हणजे रे कार्बनचा 40 न्यूक्लियर कार्बन 40 या प्रोसेसला काय म्हणतात संपला याला म्हणतात कार्बन डेटिंग त्याला काय म्हणतात कार्बन डेटिंग ऐकलं का नाव कार्बन डेटिंग ठीक आहे ना
एक असं प्रोसेस असं सांगा, एक्सप्लेन करू शकता का कार्बन डेटिंग म्हणजे काय भानगड असते पूर्ण? त्याच्यामध्ये कोणी एनीबडी? नो वन? ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. कार्बन डेटिंग अशी प्रोसेस असते आपल्या पूर्ण युनिवर्समध्ये, मी पूर्ण युनिवर्स बोलतो, वर्ल्ड नाही बोलत, पूर्ण युनिवर्स. युनिवर्स म्हणजे पूर्ण मंगळ वगैरे काही पण नाही इन्क्लूड असेल. तुम्ही कोणता बी पॉईंट टेकअप करा, काही पण घ्या तुम्ही, माणूस घ्या, कोल्हा घ्या, कुत्रा घ्या, झाड घ्या, माती घ्या, कोलगेट घ्या, हे घ्या, किंवा भागवत घ्या, किंवा आपला टुकनळी घ्या, आणि सगळ्याला जाळा शेवट. सगळ्यांना काय करा? बर्न करा. शेवट शिल्लक काय असतो रे? कार्बन असतो. कोळसा शेवट शिल्लक काय जातो? कार्बन. तुम्ही काय पण जाळा, तुम्ही मिठाला जाळा, पाण्याला जाळा, शेवट तो मीठ पाण्यामध्ये क्षार शिल्लक राहते, ते क्षार जाळा शेवट. अशी खूप क्षार एकत्र करा आणि त्यांना शेवट बर्न करा. शेवट शिल्लक काय असणार? कार्बन. म्हणजे एक तुमच्या डोक्यात एक कन्सेप्ट येते की कार्बन पासून पूर्ण वर्ल्ड बनलेलं आहे. वर्ल्ड पूर्ण युनिवर्स बोलतो तुम्ही. कार्बन पासून काय बनलेलं आहे? पूर्ण युनिवर्स. आता ज्यावेळेस ही वही आहे, समजा ही बुक आहे, आणि डायरेक्ट बर्फ त्याच्या उकडून पडला, किंवा डायरेक्टली ही वही समजा खाली काढली गेली मातीमध्ये, आणि 200 वर्षानंतर किंवा 500 वर्षानंतर उत्खनन झालं, पुढची सिव्हिलाइज पब्लिक आली, त्यांनी काय केलं? उत्खनन केलं, आणि त्या उत्खननामध्ये वही सापडली. मग या वहीचं ते काय करणार? सर्च करणार की या वहीचं वय किती आहे, म्हणजे वही किती वर्षापूर्वी जमिनीत काढली गेली. समजा आता असं तरी होऊ नये, तर समजा आपला विनय काढला, विनय काढला, आणि तो डायरेक्ट 2000 वर्षानंतर सापडला. नाही होता असं कधी लाडाचा औषध सापडून 2000 वर्षानंतर, तर समजा जर तो सापडा असेल, तो सापडून 2000 वर्षानंतर ज्यावेळेस सापडेल, तर ते चेक करते की डेड बॉडी किती वर्षापूर्वीची. ठीक आहे, चेक करणार की ज्या वेळेस एखादी वस्तू जमिनीत काढली त्याच्यामध्ये काय असतं माहिती का? कार्बन जो फोटे असतो, जे कार्बन पासून बॉडी तयार झाली आहे, त्या बॉडीमध्ये कार्बनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतं. त्याला काय म्हणतात? कार्बन डेटिंग म्हणतात. त्याला काय म्हणतात? कार्बन डेटिंग म्हणतात. मग त्या कार्बनचं प्रमाण किती कमी झालेलं आहे याच्यावरून ठरवतात ती वस्तू किती वर्षापूर्वीची. त्याच्यामध्ये कार्बनचं प्रपोर्शन असतं, ते प्रमाण किती कमी झालेलं आहे त्याच्यावरून ठरवतात ती वस्तू किती वर्षापूर्वीची. म्हणजे अशा प्रकारे ज्या जुन्या वस्तू असतात, म्हणजे प्राचीन अवशेष, यांचं वय काढण्यासाठी कार्बन 40 ही प्रोसेस वापरतात. त्याला कार्बन डेटिंग म्हणतात. त्याला काय म्हणतात? कार्बन डेटिंग. जे किरणोत्सारी मूलद्रव्य असतं ते कार्बन 40 हे वापरतात, कारण पूर्ण युनिवर्स कार्बन पासून बनलेलं आहे, म्हणून कार्बन 40 ही प्रोसेस यूज केला जातो. समजलं कार्बन 40चं काय असेल? तुम्हाला एक कळलं असेल, कार्बन 40 डोक्यात ठेवण्यासाठी की तुम्ही प्रत्येक तुम्ही डायरेक्ट ताकदवर पाठ केला म्हणजे डोक्यात घुसणार नाही. ताकदवर पाठ केला डोक्यात घुसणार नाही. डायरेक्ट असं लिंकेज लावा. आता डायरेक्ट जुने अवशेष आहे, तर जुन्या अवशेषामध्ये कार्बन असतं, ते कार्बन मोजण्यासाठी कार्बन 40 यूज करतात. आता कार्बन 40 आणि जुने अवशेष तुमच्याकडे डोक्यात काय झालं? फिक्स झालं. बाकीचं तुम्ही आता सर्च करा कसं फिक्स करायचं. हे फॉस्फरस 32 आहे, त्याचं काहीतरी सर्च करा इन्फॉर्मेशन. म्हणजे निस्ता याच्यावर डिपेंड नको राहू, याची प्रोसेस पण समजून घ्या थोडीशी पुढची. युट्यूबवर टाका वगैरे कुठे सर्च करा, ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस समजून घ्यायच्या त्यावेळेस पूर्णपणे हे लिंक लागेल. आता याचं मी जास्त फक्त डायरेक्ट मी पण असं पाठ केलं, पण मागच्या वर्षी याच्यावर काहीतरी रिसर्च झालं तुम्ही. याचा मी एक्सप्रेशन कधी बघितलं माहिती आहे का? की जी हडप्पा संस्कृतीमध्ये जी डान्सिंग वुमेनची एक मूर्ती सापडलेली हडप्पा कल्चरमध्ये, ती डान्सिंग वुमेन म्हणजे देवी पार्वती, असं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आलं होतं. मागच्या साधारणतः 14 महिन्यापूर्वी ती डान्सिंग वुमेन सापडलेली, असं एक पुतळा आहे डान्सिंग वुमेनचा. चला 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 बसा लवकर तुम्ही. बसले? चालू करू आम्ही आता. ठीक आहे. जी डान्सिंग वुमेन होती, त्याची मूर्ती सापडली. मग त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी कार्बन 40 ही प्रोसेस वापरली होती, त्याच्यामुळे ही प्रोसेस न्यूजमध्ये आली होती. जर कोणी एमपीसी देणार असेल, बघा कार्बन 40 कधी क्वेश्चन पडणार माहिती का? एमपीसी मध्ये पण कार्बन 40 आहे, पण जर कोणी एमपीसी देणार असेल आणि समजा ती एखादी प्रोसेस जर न्यूजमध्ये करंटमध्ये आली, तर ती प्रोसेस तुमची काय असते? आयएमपी बनते. आता कार्बन 40 क्वेश्चन पडला होता, कारण मागच्या वर्षी राज्य सेवेच्या पीएसआयला
कार्बन ड्युरेशन पडला होता. त्याच्या मागचं रिझन होतं जी देवी पार्वतीची मूर्ती त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी ही प्रोसेस वापरली होती. डन. आता ठीक आहे, आपण आपलं टाईप करू. तुमचा हिस्ट्री पहिले काय करू माहिती का, आपला तुमचा मॅथ आणि बुद्धिमत्ता खूप पेंडिंग आहे. त्याचे कमीत कमी 3-4 चॅप्टरचे महत्त्वाचे बाकी तेवढे कम्प्लीट करून मग तुमचा हिस्ट्री आणि मॅथ कंटिन्यू करू. कारण तुमचा आपल्या तिकडे हप्त्यामध्ये 2 किंवा 3 लेक्चर होता. त्याच्यामुळे तुमचा मॅथ पण बुद्धिमत्ता पण तुमचे आता काय करणार आपण संध्याकाळच्या बॅच करणार आहे की आपण हेड चालू करून टाकणार आहे. जे क्षेत्रफळ वगैरे प्रकरण आहे पुढचं भूमिती ते चालू करणार आणि सकाळच्या बॅचला चक्रवाढ व्याज वगैरे जे तुमचे राहिले प्रकरण ते होतील. सकाळची बॅच आहे ती कंटिन्यू झालं, संध्याकाळच्या बॅच डायरेक्ट हेड चालू होतील. कारण तुमचे जे मधले जे प्रकरण आहे 5-6 ते सकाळच्या बॅच कंटिन्यू होतील. म्हणजे सकाळ संध्याकाळच्या बॅचचा सिलेबस काय राहील हे राहील. आणि तुमचे शेवटचे प्रकरण आहे जे तुमचे झालेले नाही ते पण का होतील लवकरात लवकर कव्हर होतील. आणि आता हा झाला तुमचा समस्थानिकांचा विषय. आता पुढचे तुमचे मॅथचे 2 क्वेश्चन मला एक्सप्लेन करायचे. त्याच्यानंतर मग पुढचं आपण बघू. याच्यामध्ये मॅथचा एक रेल्वेचा क्वेश्चन होता. बघा रे तुमच्या पेपरला पडलेला क्वेश्चन. एक रेल्वे ताशी 84 वेगाने वेग कितीला आहे? एक रेल्वे ताशी 84 किलोमीटर हवर वेगाने. हा तुमच्या 83 नंबर क्वेश्चन नंबर 83. 550 मीटर लांबीची रेल्वे. अंतर किती आहे? रेल्वेचं अंतर 550 मीटर आणि बोगदा 900 मीटर लांबीच्या बोगद्याला बरोबर आहे. मग रेल्वे 500 मीटर वरून घेतली ना वरती. 550 मीटर किती घेतली? 550 घेतली ना 500. आणि बोगदा किती आहे? 900 मीटर. किती वेळामध्ये ओलांडेल? दोघांची बेरीज किती झाली रे? 500 900 किती झाली? 1400 मीटर. तर 84 चा मीटर पर सेकंद मध्ये किती होतो? अरे 84 मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 84 गुणिले 5/18 किती झाला? नाही 18 चौक नाही 18 चौक 72 किती झालं? 84 भागात नाही 9 1 9 9 2 18 किंवा मग डायरेक्ट 9 2 चौक 8 2 दुने 4 पुढं 3 त्रिक 9 3 1 3 3 चौक 12 14 पंच 70 छेदी 3. बस इथपर्यंत. ठीक आहे. आता काय करणार? 1400 भागिले 70 छेदी 3. 1400 गुणिले 3 छेदी 70. 0 0 कॅन्सल. 7 1 7 7 दुने 14 20 गुणिले 3 30 गुणिले 60. ओके डन. 60 किती लागेल? 60 सेकंद. किती सेकंद ओलांडते? 60 सेकंद. हा टाइम समजला का रे? ओके. अजून आता एक लास्ट उदाहरण बघू मग फिनिश करू याला. अरे शेवटचे उदाहरण बघू. कोणतं उदाहरण म्हणजे गुणोत्तर प्रमाणाचे उदाहरण तुम्हाला समजेल नाही वाटतं बरेच जणांना. 94 नंबरचा क्वेश्चन बघा. 94 नंबर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 94. AB बरोबर 2 असतील, BC बरोबर 3 4, CD बरोबर 1 4, तर A B C आणि D बरोबर किती? ABCD बरोबर किती? पहिल्यांदा काय घ्यायचं बघा. याच्यावर सिंपल आहे. AB पकडायचा. काय पकडायचा? AB तो किती? 2 3 2 3. नंतर काय आहे? BC 3 4 आहे. BC किती आहे? 3 4. हा 3 पण काय आहे? 20 आहे.
हा 3 पण काय आहे बीज आहे. म्हणून बघा हा डायरेक्ट 3 4 असा घ्यायचा. 3 4 3 4 डायरेक्ट दोघांचा गुणाकार करायचा. काय करणार या 3 ने इकडच्या संख्येला गुणायचं. 3 दुने 6 3 ने काय कर 3 दुने 6 झाले का. 3 त्रिक या दोघांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9 परत पुढे या 3 ने काय करायचं इकडच्या संख्येला गुणायचं. 3 चौक 12 इथपर्यंत आलं. नंतर शेवटचा पण राहिला रे सीडी. आता हा काय झाला ए, हा काय झाला बी आणि हा काय झाला पुढचा सी झाला. हा काय झाला सी झाला. इथपर्यंत आलं का. परत सीडी किती आहे 1 4 त्याच लिहायचं 1 4. परत एक ने काय करायचं पूर्ण इकडल्या आणि या संख्येला गुणायचं. या आणि या संख्येला गुणायचं. 6 1 6 9 1 9 12 1 आता दोघांचा गुणाकार करायचा. 12 1 12 आणि 12 चौक 48. आता या पूर्ण संख्येला भागफळाने कॉमन संख्या सर्च करायची. ती किती आहे 3 आहे. 3 1 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 1 3 3 5 15 3 7 18 2 3 4 16. अरे ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे का की जर मी प्रोसेस सॉल्व केलं तर उदाहरण. अरे की जर मी प्रोसेस सॉल्व केलं तर का प्रोसेस वेगळी यूज केली सुकन्या उत्तर किती झालं चल तुझं 16 बरोबर होतं का. सॉल्व कसं केलं तर असं सूत्र वापर होतं तू. बघा रे उदाहरण मी एक्सप्लेन करतो. उदाहरण मी एक्सप्लेन करतो बघा. सुरुवातीला डायरेक्ट हा 2 आणि 3 घ्यायचा. सुरुवातीला काय करायचं 2 आणि 3 घ्यायचा. पहिल्या प्रोसेस मध्ये बघा 2 आणि 3 घेतला इथपर्यंत ओके. सेकंड प्रोसेस मध्ये 3 आणि 4 घ्यायचा. तो कसा करायचा हा 3 सेकंडच्या खाली मांडायचा. 3 आणि 4 आता यांचा काय करायचा गुणाकार. गुणाकार करताना पहिला गुणाकार कशा करणार माहितीये का याचा आणि याचा करायचा पहिला गुणाकार. याचा आणि याचा काय करायचा पहिला गुणाकार करायचा. म्हणजे या संख्येने इकडच्या संख्येला गुणायचं. 3 दुने 6 इड असं म्हणायचं. परत मग या एका खालच्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा कधी पण. या दोन्ही संख्या खाली की ना यांचा गुणाकार 3 त्रिक 9. आता काय करायचं या वरच्या संख्येने इकडल्या संख्येला गुणायचं. खालच्या संख्येने इकडे गुणायचं. वरच्या संख्येने काय करायचं इकडं 3 चौक 12. इथपर्यंत आली की प्रोसेस ठीक आहे. आता तुमचा काय राहिला फक्त 1 आणि 4 राहिला. 1 आणि 4 तर हा एक शेवटच्या 12 खाली मांडायचा. मांडला 2 टिंबा आपल्यावाले. पुढं हा 4 काय करायचा त्याच्या पुढे लिहायचा. 4 काय करायचा त्याच्या पुढे लिहायचा. आता 4 त्याच्या पुढे लिहिला की काय करणार डायरेक्ट ह्या 1 नी इकडल्या संख्येला गुणायचं. 1 नी काय करायचं इकडल्या संख्येला गुणायचं. त्या कोणत्या या 2. 6 1 6 परत 1 गुणिले 9 किती होणार 9. आणि इकडे काय करायचं या दोघांचा गुणाकार करा. पर 1 नी 12 ला गुणायचं. 1 नी काय करायचं या 12 म्हणजे 1 नी याला गुणायचं नंतर याला गुणायचं नंतर याला गुणायचं. आणि जी इकडली संख्या आहे त्याला वरच्या संख्येने गुणायचं. ओके पहिले एक खास संख्या तिघांना आपण गुणून घेणार. इकडे बघा 3 ने आपण पहिले 2 ला गुणलं नंतर 3 ला गुणलं नंतर इकडल्या संख्येला काय केलं आपण वरच्या संख्येने गुणलं. समजलंय. आता ठीक आहे 1 ने 6 ला गुणलं 1 ने 9 ला गुणलं 1 ने 12 ला 12 1 12. परत ते काय करायचं या 4 ने 12 ने 12 चौक 48. हे आपला गुणोत्तर भेटलं. आता या गुणोत्तराला कॉमन भागणारी संख्या शोधायची. ती काय आहे 3 आहे. 3 सगळ्याला भागतो बघा. 3 6 ला भागतो 9 ला भागतो 12 ला भागतो 48 ला पण भागतो. 3 1 3 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 1 3 3 7 18. इथे चोरानं फायनल आन्सर. अरे समजलं का आता
परत एक उदाहरण तुम्हाला लास्ट एक उदाहरण एक्सप्लेन करत गुणोत्तर प्रमाणचं. बघा अजून एक उदाहरण घेतो. AB बरोबर 2/3, BC बरोबर 5/6 आणि CD बरोबर 1/2. तर ABC आणि D बरोबर किती? सेम प्रोसेस. पहिल्यांदा काय करणार, हा पिकअप करणार डायरेक्ट 2/3. पहिल्याच्यात काय करायचं, हा पिकअप करायचा 2/3 भागवत. 2/3 घ्यायचा, घेतला त्याच्या खाली हा लिहायचा. तो कसा लिहिणार, 5/6. एक घर सोडून लिहायचं. काय करायचं, शेवटच्या घरापासून लिहायचं तो 5/6. आता काय करणार, या 5 नी या 2 ला पहिल्यांदा गुणायचं. पहिल्यांदा काय करायचं, 5 नी 2 ला गुणायचं. 5 दुने 10. परत या 5 नी वरच्या 3 ला गुणायचं. 5 त्रिक 15. आणि मग काय करायचं, या 3 ने या 6 ला गुणायचं शेवटच्या संख्येला. शेवटच्या संख्येला वरच्या संख्येला 5 sin त्रिक 18. इथपर्यंत आलं. आता शेवटचा राहिला बघा 1/2. तो असा लिहायचा, शेवटच्या घराखाली 1 लिहायचा, त्याच्या पुढे 2 लिहायचा. 1 ने काय करायचं, याला गुणायचं पहिल्यांदा. 10 1 10. परत 15 1 15. 18 1 18. 18 ने 2 ला गुणा, 18 दुने 36. कॉमन संख्येने भागवतोय त्याला नाही, इथपर्यंत राहील. पुढे भाग द्यायचा, जातोय कॉमन संख्येने नाही जात. इकडं 15 बोल करतो, दोन्ही भाग गेला असता. किंवा इथं ना 5 पाहिजे होतं, 5च्या पटीत पाहिजे होतं. तर अशी प्रोसेस ही जर कोण सूत्रावर पाठ होत असेल तर या प्रोसेसने उदाहरण सॉल्व्ह करा सिंपल मध्ये. अरे समजलं का उदाहरण सगळ्यांना? तर पेन घे इकडं. या टाइप नंबर 9 पहिला क्वेश्चन. तो त्याचं तो पण इकडे टाइप नंबर क्वेश्चन पहिला. घ्या रे, पहिला क्वेश्चन घ्या. टाइप नंबर 9 यामधला 10वा घ्यायचा का? ठीक आहे. त्याचा क्वेश्चन पहिला. एक रेल्वे उभ्या मनुष्यास एक रेल्वे उभ्या मनुष्यास 10 सेकंदात ओलांडते. एक रेल्वे उभ्या मनुष्यास 10 सेकंदात ओलांडते व 50 मीटर लांबीच्या पुलाला 50 मीटर लांबीच्या पुलाला 50 मीटर लांबीच्या पुलाला 15 सेकंदात ओलांडते
15 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती? तर रेल्वेचा वेग किती? मी तुम्हाला 10 सेकंद देतो किंवा 20 सेकंद देतो. ठीक आहे, चला येऊ द्या मला सॉल्व करून टाका. त्यानंतर मी माझ्या पुस्तकामध्ये एक सेकंद देतो. हे बघा, चला फिनिश, डन. सगळ्यांनी फळ्यावर लक्ष द्यायचं. आता आलं कोणचं उत्तर? नाही आलं का? अरे उत्तर आलं का? नाही, ठीक आहे. वेग बरोबर सूत्र काय रे? वेग बरोबर अंतर भागिले काळ. वेग बरोबर अंतर भागिले काळ. ठीक आहे ना? आता मी किती झाला? रेल्वे पहिल्यांदा एका मनुष्याला ओलांडते. रेल्वे काय करते? पहिल्यांदा एका मनुष्याला ओलांडते. ही झाली पहिली प्रोसेस. आणि सेकंड प्रोसेस ही आहे की रेल्वे 50 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडते. 50 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडते. म्हणजे रेल्वेचं जे ओलांडण्याची प्रोसेस आहे दोन्ही ठिकाणी अंतर वेगवेगळं आहे. अंतर